नमस्कार, आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत। आज एक विशेष व्हिडिओ या ठिकाणी मी इथं करतोय। एक असं व्यक्तिमत्व आहे जे अगदी आज आपण पाहिलं तर शून्यातून आज एका उच्च शिखरापर्यंत गेलेला आहे। म्हणजेच तळागाळातील सर्वांची मन जपणारं, समाजासाठी अहोरात्र धडपडणारं आणि गोरगरिबांची कामं करणारं असं हे व्यक्तिमत्व, म्हणजेच ज्यांचा आज या ठिकाणी वाढदिवस आहे तेच म्हणजे आमचे सहकारी मित्र श्रीकांतजी, म्हणजेच आपण सर्वजण त्यांना आबा म्हणतो, श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस। प्रथम या ठिकाणी मी त्यांना द डेली लाईफ यूट्यूब चॅनल आणि इन महाराष्ट्र न्यूज पोर्टलकडून या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। आणि तुम्हाला माहिती आहे की काय योगायोग आहे बघा, वाढदिवसही आहे आणि दिवाळी आहे, तर श्रीकांत शिंदे यांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो। आणि इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीकांत शिंदेंचं गेले अनेक वर्षापासून जवळपास 2 दशकं मी त्यांचं या ठिकाणी काम अनुभवतोय। प्रथम या ठिकाणी ते श्रीपूरलाच राहत होते, पण आत्ता ते पंढरपूरला राहतात। सध्या श्रीकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा जो पक्ष आहे तर युवकचे ते प्रदेश सरचिटणीस आहेत आणि त्यांचं काम अतिशय या ठिकाणी उल्लेखनीय आहे। एक सहज मला इथं अनुभव सांगायचा वाटतो की 13 मेला मी आणि श्रीकांत शिंदे वाखरीमध्ये एका मंडल अधिकाऱ्याच्या मुलाचं लग्न होतं आणि आम्ही दोघं त्या ठिकाणी बसलो होतो। त्यांच्याबरोबर तहसीलदार वगैरे सगळे आले होते आणि परत गप्पा ठप्पा झाल्या, काय चाललंय काय नाही ते। आणि त्यानंतर संध्याकाळी मी घरी आलो आणि काय योगायोग बघा की माझा भाचा आहे आणि तो भाचा पोलीस भरती झालेला होता, परंतु काही कारणास्तव त्याची सिलेक्शन होऊन, त्याची निवड होऊन या ठिकाणी त्याची भरती थोडी अडखळली होती, म्हणजे त्याला जॉईनिंग लेटर मिळत नव्हतं। आणि त्याच्याबरोबर महाराष्ट्रातली अनेक असे क्रीडापटू होते की त्यांचं अगदी थोडक्यामध्ये काम या ठिकाणी अडलं होतं आणि तो भाचा माझ्याकडे आला होता आणि मग मी त्याला विचारलं, अरे काय झालं, 4-5 वर्ष झाले तू भरती झालं म्हणतोय। मग त्यांनी मला खरं कारण सांगितलं की हे असं असं आहे। आणि त्यावेळेला मला एक लगेच सुचलं की सकाळी श्रीकांत शिंदेंना मी भेटलो होतो लग्नामध्ये आणि त्यांना मी एक सहज फोन केला की असं असं आहे आणि आत्ताचे आपले जे क्रीडा मंत्री आहेत की दत्तामामा भरणे, तर त्यांच्याकडं आपलं काम आहे आणि माझा भाच्याबरोबरच अख्ख्या महाराष्ट्रातील जे या पोलीस भरतीमध्ये तरुण भरती झालेत पण त्यांना एका तांत्रिक अडचणीमुळे त्यांची भरती होत नाही किंवा त्यांना जॉईनिंग लेटर दिलं जात नाही। आणि मग त्या ठिकाणी श्रीकांत शिंदे म्हटले की सर काय प्रॉब्लेम नाही, मी मुंबईमध्येच आहे, तुमच्या भाच्यांना आणि त्यांच्या मित्रांना पाठवून द्या। आणि योगायोग चांगला होता, मी माझ्या भाच्यांना आणि त्याच्या मित्रांना मुंबईला पाठवून दिलं आणि श्रीकांत शिंदेंचं काम झालं होतं, परंतु मी त्यांना फोन केल्यामुळं आणि ही जी महाराष्ट्रातली कष्टाळू गरजू जे पोलीस भरती झालेले हे जे युवक होते, हे जे तरुण होते, तर त्यांच्यासाठी श्रीकांत शिंदेंनी मुंबईमध्ये त्या दिवशी मुक्काम केला आणि 14 तारखेला सकाळी 10 वाजता या सर्व जे पोलीस भरती झालेले जे युवक होते तर त्यांना घेऊन दत्तामामा भरणे यांचा जो शासकीय त्या ठिकाणी निवासस्थान आहे तर त्या ठिकाणी घेऊन गेले आणि मामांना जी काही सविस्तर परिस्थिती आहे तर ते श्रीकांत शिंदेने आणि त्या सर्व युवकांनी सांगितले। मामाने एका क्षणाचाही विलंब केला नाही, तात्काळ त्यांचे जे सचिव होते त्यांना फोन केला की ह्या मुलांची फाईल कशासाठी थांबवून ठेवले, ताबडतोब आजच्या आज ती फाईल तुम्ही मंत्रालयामध्ये पाठवून द्या। आणि बघा की गेले जवळपास 2017 पासून या क्रीडा मंत्री जे या अगोदरचे होते तर ह्या क्रीडा मंत्रालयाकडं ही फाईल पडून होती। 2 सरकार झाली, परंतु ती फाईल किंचित पुढं सरकायची आणि त्यानंतर तिथंच थांबायची। परंतु हे जे आमचे मित्र आहेत श्रीकांत शिंदे ह्यांनी ते डायरेक्ट जे आत्ताचे क्रीडा मंत्री आहेत दत्तामामा भरणे तर यांच्याशी डायरेक्ट संवाद साधला, त्या युवकांना तिथं घेऊन गेले आणि त्यांचं तात्काळ काम केलं। दत्तामामा भरणे यांनी देखील इतका रिस्पॉन्स त्या ठिकाणी दिला, त्या मुलांची सर्व विचारपूस केली आणि तात्काळ मंत्रालयामध्ये जिथं ती फाईल अडलेली आहे तिथले जे सचिव होते त्यांना फोन केला आणि ती फाईल मार्गी लावली। आणि योगायोग बघा की 13 तारखेची माझी श्रीकांत शिंदेची भेट, 14 तारखेला हे सर्वजण मुंबईला गेलेत, सकाळी 10 वाजता भरणे मामांची भेट झाली
आणि संध्याकाळी साधारण 7 वाजता परत एकदा त्या ठिकाणी श्रीकांत शिंदेने त्या फाईलचा संबंधित अधिकाऱ्यांकडं पाठपुरावा केला आणि 15 तारखेला महाराष्ट्र राज्याचा या क्रीडा मंत्रालयाचा जो अडखळलेला GR होता की जे खेळाडू आहेत आणि त्या खेळाडूंना शासकीय नोकरीमध्ये 5% आरक्षण मिळावं या संदर्भातला तो शासकीय GR होता, तर तो त्या ठिकाणी 15 तारखेला प्रसिद्ध झाला. तुम्ही आज देखील 15 मे तारीख पाहिली तर त्या ठिकाणी क्रीडा मंत्रालयाच्या विभागामध्ये तर तो GR पाहू शकता. आणि हे जे सर्व श्रेय आहे ते जे आमचे मित्र आहेत जे सध्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस आहेत, तर हे जे श्रीकांत शिंदे आहे तर त्यांना आहे. त्यांनी महाराष्ट्रामधील हे जे पोलीस भरती झालेले सर्व नवयुवक होते, तांत्रिक अडचणीमुळं त्यांना त्यांचं जॉईनिंग लेटर मिळत नव्हतं, तर ते त्या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी देण्यासाठीचा जो मधला दुवा होता, एक टायमिंग होतं, तर ते या श्रीकांत शिंदेजी यांनी इथं साधलं. आणि खऱ्या अर्थाने मी या सर्व मुलांकडून जे क्रीडा मंत्री आहेत दत्तामामा भरणे साहेब यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. अतिशय चलाकीनं त्यांनी ह्या फाईलला गती दिली आणि याच्यानंतर म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व जे खेळाडू आहेत जे ह्या आरक्षणामध्ये बसतात, ह्या 5% आरक्षणामध्ये बसतात, तर त्या सर्वांचं देखील इथं कल्याण झालेलं आहे. का तर तो 15 मे पासून सर्वांना GR लागू झालेला आहे. म्हणजेच ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या शासकीय भरती निघणार आहेत तर त्या ठिकाणी अशा प्रकारचे जे खेळाडू आहेत तर त्यांना तिथं 5% आरक्षणामधून त्यांची त्या ठिकाणी भरती होणार आहे. तर ते अतिशय उल्लेखनीय आणि एक चांगलं काम या श्रीकांत शिंदेजी यांनी केले. त्यांची गेल्या अनेक दिवसापासून धडपड आहे. अजितदादा फाउंडेशनचे ते संस्थापक अध्यक्ष देखील आहेत आणि या फाउंडेशनच्या माध्यमातून सर्व परिसरामध्ये असेल श्रीपूर, पंढरपूर जिल्ह्यामध्ये, अगदी महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांचं सामाजिक त्या ठिकाणी चांगलं काम आहे. महत्त्वाचं म्हणजे हे श्रीकांत शिंदेबद्दल सांगितलं, परंतु श्रीकांत शिंदेची अगदी लहानपणापासून त्यांची आमची मैत्री आहे. श्रीपूर परिसराला एक परिचित असं ते व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं सध्याचं जर आपण काम पाहिलं तर अतिशय जे आपले आत्ताचे उपमुख्यमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत अजितदादा पवार ह्यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून श्रीकांत शिंदे सध्या काम करतात. आणि ते महाराष्ट्र राज्याचे युवकचे राष्ट्रवादी काँग्रेस जो अजितदादांचा पक्ष आहे त्याचे ते सरचिटणीस आहेत. आणि एकंदरीत अजून एक इथं उल्लेख आम्ही अनुभवलेला आहे की जे जे त्यांच्या जवळचे आहेत, जे जे त्यांच्या परिचित आहेत, तर सोशल मीडियावरती फेसबुकवरती ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस असतो, भले ती श्रीपूरचे असो, आपल्या सोलापूर जिल्ह्यातले असो किंवा अजून पंढरपूर इतर कुठली असो, तर ते त्या ठिकाणी शुभेच्छाचा संदेश एक स्टिकर फोटोसह करून ते न विसरता प्रत्येकाच्या वाढदिवसाला पाठवतात. आणि हे सर्वजण आम्ही अनुभवतोय. हा व्हिडिओ जर आपण पाहत असाल तर तुम्हाला देखील त्यांनी त्या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या तुम्हाला आठवत असतील. तर असं हे एक श्रीकांत शिंदे एक व्यक्तिमत्व आहे. मला या ठिकाणी श्रीकांत शिंदेबद्दल हे जे 2 किस्से सांगायचे होते त्या ठिकाणी मी इथं सांगितले. आणि महत्त्वाचं म्हणजे श्रीकांत शिंदेजीने हा व्हिडिओ पाहत असतील तर नक्की त्यांना सांगतो की त्यांना खेळाची आवड आहे, त्यांना इतर समाजकारण, राजकारण आणि त्यांचा जो मित्रपरिवार आहे तो सर्व पक्षामध्ये आहेत. म्हणजे ते सर्वांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. राजकारणाच्याही पलीकडं त्यांचे सर्व इतर राजकीय आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, वेगवेगळे पक्ष असतील, तर त्यांच्याशी त्यांनी सलोख्याचे संबंध ठेवलेले आहेत. पण कट्टर समर्थक म्हणून ते अजितदादांचे अगदी जवळचे आहेत. याचा देखील मला इथं उल्लेख करावा वाटतो. परत एकदा मी श्रीकांत शिंदेजी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून अशीच महाराष्ट्रातील सर्वांची चांगली कामं होवत, त्यांच्या हातून चांगली कामं होवत या ठिकाणी सदिच्छा शुभेच्छा देतो. दीपावलीच्या देखील त्यांना त्यांच्या सर्व कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.